एकच जिद्द, एकच जिद्द. गुंडले ग्रामपंचायत हद्दीतील कंपनी सुरू करण्याला स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. हा विरोध गेल्या 5/10/2024 पासून येथील ग्रामस्थ या कंपनीला विरोध करत आहेत. तर याच पार्श्वभूमीवर त्यांनी 12 मार्च 2025 ला पुन्हा आंदोलन केले. सदर जागेवर करमतारा ही कंपनी येत आहे. आता हे बघितलं गेलं तर ही घरं आली. सदर जागेवर विश्वास पाटील यांचा बंगला आहे. आता कंपनी आणि ह्याच्यामधलं डिस्टन्स तुम्ही बघा. बस 2 अंतरावर गुंडल्याचे ग्रामपंचायत आहे. बाजूला संपूर्ण शेती आहे. बघितलं तर हा परिसर आहे जो करमतारा कंपनी येत आहेत. ही आमची घरं. त्याच्यानंतर हे पूर्ण शेत जमिनी आहेत. हे करमताराने चालू केलेलं काम आहे, लेवलिंग वगैरे. याच्या बाजूला बघितलंस तर पूर्ण आमच्या आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी आहेत. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. आणि हा निसर्ग बघितलं तर आपल्याला हा समोर डोंगर आहे. आणि जे सांडपाणी प्रदूषणकारी पाणी जाणार आहे ते ह्या मार्फत नाळ्यामार्फत खाली जाईल. आता हा एकंदरीत परिसर आहे जो करमतारा कंपनीचा आहे. ह्या शेतजमिनी पण तुम्ही बघून घ्या. ह्या शेतजमिनी आहेत करमतारा कंपनीच्या लगत. तसंच बघितलं तर हे आजूबाजूचा परिसर आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये हे ॲक्वायजेशन झालेलं आहे. हे आपलं घरं आहेत जी ग्रामस्थ. इकडे मंदिर आहे. हे गावाचं मंदिर आहे. सदर ही जागा करमतारांनी घेतलेली आहे. आता बघता ही आमची घरं आली, वाड्या आल्या. हा रस्ता आहे. हा रस्ता त्यांनी पूर्णतः घेतलेला आहे. व्हिडिओ तयार करायला. हे बघा, ही जागा पूर्ण ॲक्वायजेशन केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा घरं किती जवळ येत आहे. ही आमच्या संदर्भात गावाची घरं आहेत. लाईनीमध्ये घरं आहेत. आणि इथून बघितलं असता हा करमताराने घेतलेला पूर्णतः प्लॉट. इथून हा पूर्ण वरपर्यंत 20 एकर प्लॉट आहे. त्याच्यामध्ये करमताराने लँड ॲक्वायजेशन केलेली आहे. आणि हे आमच्या घराजवळ येणार आहे. बोईसर पूर्वेकडील गुंडले ग्रामपंचायत हद्दीतील कंपनी सुरू होण्याला स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. कारण त्यांना भीती आहे की या कंपनीमुळे त्यांचे पर्यावरण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. गुंदले गावातील सर्वे नंबर 207-2 क्षेत्र 208-31 हद्दीतील लोकवस्तीतील करमतारा इंजिनियर PVT LTD प्रोफाईल बिझनेस कंपनी लोखंडावर प्रक्रिया करणारी कंपनी नव्याने बांधकाम परवानगी ना हरकत दाखला गुंडले ग्रामपंचायतकडे मागणी केली आहे. श्री अनिल पुंजारा गुंडले गावचे ग्रामस्थ आहेत. हे जे 4-5 महिन्यापासून आपल्याकडे जे करमतारा कंपनीचं प्रकरण चालू आहे, तुमचं त्याबद्दल काय मत आहे? सध्या तरी अगोदर जेव्हा कंपनीचं ते काही मला माहिती नव्हतं, पण आता मला माहिती पडलं का असं ते कंपनी येणार आहे. तर नक्की कंपनी म्हणजे काय? आता आपण काही वेळेला सांगतो कंपनी, माणूस विचार करतो का आपल्याला रोजगार भेटेल. पण ज्या कंपनीकडून जर आपल्याला गावाला त्रास होत असेल तशी कंपनी आपल्याकडे नाही पाहिजे. कारण की कंपनी अगोदर माणसाला समजवून द्या तुम्ही का त्या कंपनीमध्ये प्रोडक्ट काय होणार आहे. जर आता माझ्या कानावर असं आलेलं आहे की सांगते तिथे लोखंड जर पाघलवला जाणार आहे, म्हणजे वितलवला जाणार आहे. तर जर तो लोखंड जर भट्टीत वितलवला जाणार असेल तर त्या कंपनी जी बनेल त्याच्या साईडला आमची घरं आहेत. आज फेब्रुवारी महिना आला का एवढी गरमी होते, तर मग आम्ही कोणत्या हिशोबाने घरामध्ये राहणार? एक गावकऱ्याने गावाच्या हिशोबाने जो कोणी ह्याच्यामध्ये पुढाकार घेत असेल त्याने तो विचार केला पाहिजे. मला कंपनीला, जी कंपनी असेल दुसऱ्या कंपनीला विरोध नाही मिळत. विरोध कोणता आहे का? तो जो प्रोडक्ट आहे त्याला विरोध आहे. माझा वैयक्तिक विरोध आहे. जर तुम्ही तिथे प्रोडक्ट तुम्ही बदलत असाल किंवा तिथे तुमची जागा असेल तिथे तुम्ही दुसरं काही करू शकाल, त्याला माझा विरोध नाही. पण जर
गरमी होऊन ना जर माणसांना त्रास होत असेल तर त्या प्रोडक्टला माझा विरोध आहे. परंतु या कंपनीस गुंदले ग्रामस्थांचा विरोध आहे. ह्यांनी पंचायत समिती कार्यालय पालघर गट विकास अधिकारी यांना पत्रव्यवहार निवेदन देऊन चर्चा सुद्धा केली आहे. तर पुन्हा गुंदले ग्रामपंचायत कार्यालयात 12 मार्चला ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांचं अगदी कंपनीच्या कंपाऊंड आणि यांच्या घराचं कंपाऊंड हा अगदी जवळच आहे. तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला शेतकऱ्याचं उद्ध्वस्त करायचं असेल, ह्या कंपनीमुळे जल प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे आणि आमच्या शेतीची इतक्या गावातल्या शेतकऱ्यांची भौगोलिक परिस्थिती बघितली, ही कंपनी उंचावरती आहे आणि तो पाण्याचा निचरा होणार आहे, तो संपूर्ण जमिनीला पसरणार, त्यामुळे हा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे आम्हाला ही कंपनी नकोच आहे. एकच जिद्द, करमतारा कंपनी रद्द, गावकरी एकजुटीचा अशा घोषणा देत विरोध केला. सदर कंपनी भविष्यात गुंदले ग्रामपंचायत गावातील विहिरी, बोरिंगचे पाणी, फळझाड शेती नुकसानकारक तसेच आरोग्याला धोकादायक वातावरण, एकंदरीत ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण होईल असा आरोप करत ग्रामस्थांकडून कडाडून विरोध दर्शवला आहे. चंद्रकांत वावरे या गुंदले गावचे ग्रामस्थ आणि जुने जाणते इलेक्ट्रिशियन आणि कंपनीबद्दल पण यांना बरंचसं माहिती आहे. मग ते इथे तिथे कंपनीमध्ये जाऊन काम करतात कंपनीचं वगैरे. तुमचं इथे गावामध्ये जी कंपनी येते तिच्याबद्दल तर काय मत आहे? नमस्कार, मी चंद्रकांत वावरे, मी गोंदले गावात राहतो. आता आपल्याकडे इथे साईडला आमच्याबरोबर गावाच्या लगतच एक कुठली तरी कंपनी येते करमतारा म्हणून. पण समजा एखाद्या जर कंपनीचा विचार केला तर तिथे ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा जल किंवा सांडपाणी, हे सगळं काही जो निचरा होणार आहे पाण्याचा, त्या पाण्यामुळे आपल्या जवळचे ओहोळ, विहीर किंवा नळ हे सगळे दूषित होतील. पाणी पिण्यासारखं राहणार नाही. ध्वनी, तिथे जे कार्य काय होणार आहे त्याच्याने ध्वनी होईल. ध्वनी म्हणजे गोंगाटामुळे आम्ही झोपू शकत नाही. दुसरं प्रदूषण, तिथे जे काही भट्टी वगैरे येणार आहे किंवा दुसरं काही बॉयलर असेल किंवा एखादी चिमणी असेल, त्याच्याने निघणारा जो वायू असेल त्याच्याने आम्हाला नाकाला त्रास होईल, पोटाला त्रास होईल, पूर्ण शरीराला त्रास होईल. त्याच्याने आम्ही जगू शकणार नाही. म्हणजे जी काही सुखाची झोप घ्यायची ती आयुष्यात कधी झोप मिळणार नाही. मग एका वेळेस काय होईल, आम्हाला हा गाव सोडावा लागेल. आणि असं योग्य तरी दिसत नाही की आज इथे कायमस्वरूपी गावात राहणारे मनुष्य त्यांना एखादी कंपनी त्याने हाकलून लावते, असंच होणार आहे. मग आमचा ह्या कंपनीला पूर्णपणे विरोध आहे. गावात आदिवासी, कुणबी, इतर जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने राहतात. सदर कंपनी येण्यासाठी स्वार्थी दलाल पैशांच्या जोरावर राजकीय ताकद वापरून कंपनी व्हावी असा घाट धरत आहेत. परंतु कंपनी होऊ देणार नाही असे ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठरावात पारित केला आहे. मी गुंदले ग्रामस्थ रोहन प्रकाश पाटील, गुंदल्याचा रहिवासी असून आमच्याकडे सदर करमतारा ही कंपनी येत आहे. ही कंपनी प्रदूषणकारी कंपनी आहे. या प्रदूषणामुळे आमच्या गावामध्ये जळ, वायू आणि ध्वनी प्रदूषणासारखे प्रश्न उद्भवणार आहे. आमच्या गावापासून MIDC म्हणजे वॉटर सप्लाय हा आमच्या गावामधूनच होतो. 3 वॉटर सप्लायचे प्लांट आहेत आमच्याकडे. संदर्भात जर करमतारा ही कंपनी आले तर त्याचा होणारा सांडपाणीचा निचरा हा ह्या नदीमध्ये होणार असून प्रदूषणामध्ये जलप्रदूषण होईल आणि हे पाणी पुढे जाऊन मासवण येथे मिळते आणि मासवणवरून पूर्ण पालघर तालुक्याला पाणी सप्लाय होते. हीच नदी पुढे जाऊन आपल्याला बाडोली, खामलोली या गावामधून वसई विरार महानगरपालिकेला जाऊन भेटते. आता इकडनं वसई महानगरपालिकेला पूर्णतः पाण्याचं सप्लाय होतं. अशा कंपनीमध्ये अशी ही कंपनी गुंदल्या गावात आली तर हा धोका सर्वच पूर्णच पालघर तालुक्याला होईल आणि हा येणाऱ्या कंपनीला आमचा गावाचा पूर्णतः विरोध असताना देखील काही लोकांनी मिळून हा प्रयत्न करत आहेत की करमतारा कंपनी यावी. लोखंडी प्रक्रिया करणारा कारखाना विरोधात गावोगावांमध्ये जनजागृती व्हावी. या आधीही कंपनी जाण्यासाठी रस्ता करण्याचे प्रयत्न सुरू होते. वावरे, गुंदले गावचे ग्रामस्थ, इथे जे कंपनीचं जे प्रकरण चालू आहे करमतारा कंपनी खास करून, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आता तिकडे माझी पण थोडीशी बाजूला जागा आहे, तर आज उद्या मला पण त्रास होणार आहे.
आणि ही कंपनी आपल्याला नको पाहिजे. असे मुलाबाळांना मग याचा आज उद्या त्रास होणार आहे. आपले घरचे बोरिंग गावचे विहिरी खराब आहेत, बोरिंग खराब आहे, त्यासाठी आपल्याला कंपनी नकोच पाहिजे.